नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले. अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील नैसर्गिक संख्या हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. तर हा चॅप्टर किंवा अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय हा BMC भरती 2024 जी एक्झाम असणार आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. बघा, आपण BMC भरती 2024 म्हणजे बृहन्मुंबई जे कॉर्पोरेशन आहे त्याची जी एक्झाम असणार आहे त्याच्यासाठी स्पेशल बॅच लॉन्च करत आहोत. ही बॅच आपल्याला फक्त 599 रुपयामध्ये असणार आहे आणि त्याचा कालावधी बघा 3 महिने असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. याच्यावरती कोणतंही बंधन नसणार आहे. तर आमची ही टीम असणार आहे. याच्यामध्ये सर्वजण वेगवेगळे विषय घेणार आहेत. मी अंक आणि बुद्धिमत्ता हा विषय घेणार आहे. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर आपला चॅनल आहे बघा, आपला ॲप आहे अभ्यास मित्र सरळ सेवा. हे ॲप आहे, हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यावरती तुम्ही ही बॅच अवेलेबल आहे, ती बॅच तुम्ही घेऊ शकता. तुम्ही ही बॅच घेण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे, आजच्या आपण लेक्चरला स्टार्ट करूयात. आजचं आपलं लेक्चर असणार आहे नैसर्गिक संख्या. हे आजचं आपलं लेक्चर असणार आहे. तर आज आपण नैसर्गिक संख्या या चॅप्टर विषयी जाणून घेणार आहोत. आजचं आपलं हे पहिल्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे. बघा, आपण नैसर्गिक संख्या अभ्यासण्याआधी आपण जे गणिताचे जे बेसिक्स आहेत ते आपण क्लिअर करून घेणार आहोत. तुम्हाला काय होणार आहे, ज्यावेळेस आपण हे बेसिक क्लिअर करणार आहोत त्यावेळेस पुढे जे ॲडव्हान्स लेवलची गणितं येणार आहेत तिथे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. काय असतं, ह्या गोष्टी तुमच्या जर इथेच क्लिअर झाल्या तर पुढे जे गणित असणार आहेत त्याच्यामध्ये सोडवताना तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. यामुळे पहिली गोष्ट काय होते तर तुमचे वेळ वाचते आणि तुमचं गणित सोडवताना जो एक कॉन्फिडन्स असतो तो काय होतो, एनहान्स होतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय केल्या पाहिजेत तर त्या व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत. अंकगणित ह्या लेक्चरला सुरू करण्यास आधी आपण काय करणार आहोत, जे गणिताचे बेसिक्स आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, ह्या गोष्टी आहेत ह्या सर्वांना माहितीच असल्या पाहिजेत. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो. अशा टाईपचे काय असतात, क्वेश्चन असतात. डायरेक्ट पण विचारलं जाऊ शकतं किंवा याच्यामध्ये ॲडव्हान्स क्वेश्चन असतात. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बेसिक हे एक्सपेक्ट असतं. मग तुम्हाला ह्या गोष्टी इथेच जर माहिती झाल्या तर गणित सोडवताना त्याचा काय होतो, तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे आपण काय करूयात, आज ह्या गोष्टी अभ्यासून घेणार आहोत. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, तर एक ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो तर तो 21 वेळा येतो. बघा, इथं काय करायचं आहे, शब्दांवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथे म्हटलेला अंक म्हटलेला आहे, एक हा अंक 21 वेळा येतो. ते बघा, आता आपण इथं पाहूयात, एक हा अंक 21 वेळा येतो का, म्हणजे हे तर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे मी हे काउंट करून का दाखवत आहे की तुम्हाला हे काउंट केल्यामुळे एक नॅचरली लक्षात राहणार आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवता तुम्हाला ह्या फॅक्ट माहिती असल्या पाहिजे की 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. तर बघा, इथे काउंट करून बघा, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. इथे 11 वेळा आहे बघा. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि इकडे काय आहे 21. म्हणजे की बघा, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो तर 21 वेळा येतो. पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंत एक हा अंक असणाऱ्या संख्या किती असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, वरचा क्वेश्चन आणि खालचा क्वेश्चन वेगवेगळा आहे, तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या. इथं काय म्हटलेलं आहे, एक हा अंक असणाऱ्या संख्या म्हटलेला आहे. इथे अंक म्हटलेला आहे का, इथे अंक नाही म्हटलेला आहे, इथं फक्त म्हटलेलं आहे संख्या. तर बघा, आता परत आपण मागच्या स्लाइड वरती येऊयात. तर आता बघा, इथं आपण काय करतो की एक आहे ते 2 वेळा काउंट करतो, कारण पहिल्या याच्यात काय विचारलेलं तर अंक विचारलेला, पण इथं काय विचारलेलं आहे त्यांनी संख्या. मग 11ला इथे काय करणार, आपण एकदाच काउंट करणार ना की तिथं 2 आहेत म्हणून आपण अंक 2 आहेत म्हणून काय केलेलं, 2दा काउंट केलेलं. पण इथं आपण काय करणार आहे, फक्त एकदाच काउंट करणार आहे. जर तसं बघितलं तर काय होतं, बाकीचे तर काय राहणार आहेत, सर्व सेम गोष्टी राहणार आहेत. फक्त इथं 11 आपण डबल 11 मधलं 1 2 वेळा इकडे काउंट करतो, 1 आणि 2 असं काउंट करतो. तर तसं करायचं नाही. इथे आपण 11ला काय करणार आहे तर एकदाच काउंट करणार आहे, एकदाच काउंट करायचं.
जर आपण एकदाच 11ला काउंट केलं तर मग काय येईल बघा, आधीचे हे 21 होते, त्यातून आपल्याला काय करायला लागेल, एक संख्या वजा करायला लागणार आहे, म्हणजेच किती राहतील तर 20 संख्या. आपलं उत्तर काय असणार आहे, 20 संख्या. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक असणार आहे. किती संख्या आहेत, 20 संख्या. एक हा अंक असणाऱ्या संख्या विचारलं तर तुम्ही काय म्हणणार तर 20, आणि जर अंक म्हटलं तर 21. हे तुम्हाला लक्षात आलंच असेल, हे 21 कसं आलं आणि 20 कसं आलं. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक फक्त एकदाच येतो अशा संख्या किती आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी एक हा अंक काय झाला पाहिजे, एकदाच आला पाहिजे. तर बघा इथं किती येत आहे, आपण परत मागच्या स्लाइड वरती जाऊयात. एक हा अंक किती वेळा आला पाहिजे, एकदाच आला पाहिजे. म्हणजे आपण काय करणार आहे, हे काउंट करणार आहे का, नाही करणार आहे. काय म्हटलेलं आहे, एकदाच आला पाहिजे. म्हणून आपलं काय येणार आहे उत्तर, बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर 19 हे आपलं उत्तर येणार आहे. आपण काय करणार आहे, हे 2 वेळा काउंट करणार नाहीये, फक्त त्याच्यासाठी काय करणार आहे तर एकदाच काउंट करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आपण काय केलेलं आहे की हा अंक 2दा काउंट केलेला आहे, इथे काय करायचं, एकदाच करायचं आहे. म्हणून आपण तिथून काय करणार आहे तर 2 वजा करणार आहोत 21 मध्ये, म्हणजे राहणार किती आहे आपल्याकडे 21 राहणार आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा हा पण तशाच टाईपचा क्वेश्चन आहे, आपल्याला ह्या गोष्टी बेसिक माहिती पाहिजेत. तर किती वेळा येतो बघा, तर 11 वेळा येतो. ठीक आहे, आपण 11 वेळा येतो हे दिलेली आहे फॅक्ट, आपण चेक करून पण पाहूयात. बघा 0 किती 11 वेळा येतो म्हटलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. कारण हे 100 वरती काय आहेत, 2 0 आहेत, म्हणजे ते किती येणार आहे तर 11 येणार आहे. म्हणजे हे आपण फॅक्ट चेक केली. हे तुम्हाला काय करायचं आहे, ऍज इट इज लक्षात ठेवायचं आहे. सोपं आहे, लक्षात राहतात ह्या गोष्टी. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं काय विचारलेलं, फक्त अंक विचारलेलं वरच्या प्रमाणे, आणि इथे काय विचारलेलं आहे की संख्या विचारलेल्या आहेत. म्हणजे बघा आता इथं काय करावं लागणार आहे तुम्हाला की 100 मध्ये आपण काय करतो, 2 वेळा 0 काउंट करतो, पण आपण 100 या संख्येला एकच संख्या मोजणार आहोत. मग काय होईल तर इथं आपण 100 मधले 2 0 काउंट करतो, त्याच्याऐवजी आपल्याला काय करणार आहे, त्याला एकच संख्या समजून त्याच्याऐवजी एकच 0 आपण काय करणार आहोत, काउंट करणार आहोत. म्हणजे इथं किती येणार आहे तर 10 ही संख्या येणार आहेत. एकूण किती संख्या असणार आहेत, 0 अंक असणाऱ्या, तर 10 संख्या असणार आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक फक्त एकदाच येतो असं म्हटलेलं आहे. फक्त एकदाच येतो अशा किती संख्या आहेत, तर बघा की किती येणार आहेत. आपण 0 मध्ये 100 मध्ये किती वेळा करतो, तर 2 वेळा 0 काउंट करतो, त्याच्यामुळे इथं किती येणार आहेत तर 9 अशा संख्या येणार आहेत. ठीक आहे, हे वरच्या प्रमाणेच आहे, त्याच्यामुळे खाली इतकं एक्सप्लेनेशन करण्यासारखं नाही. आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. बघा इथं काय म्हटलेलं आहे, 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 म्हणजे थोडक्यात 2 ते 9 पर्यंत जेवढे अंक आहेत ते किती वेळा येतात. म्हणजे 2 हे 100 पर्यंत किती, 1 ते 100 पर्यंत 2 हे किती वेळा अंक येतो, 1 ते 100 पर्यंत 3 हा अंक किती वेळा येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा त्यांनी, तर ते किती वेळा येतात तर 20 वेळा येतं. आपण काय करूयात हे चेक करून बघूयात. मागच्या स्लाइड कडे जाऊयात आपण. बघा 2 हे 100 पर्यंत किती वेळा येतं, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, परत इकडे 10, परत काय असणार आहे 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि अजून एक आपल्या कुठे राहिलेला आहे बघा, तर इथे बघा इथे आहे 20. म्हणजे आपले किती येत आहेत टोटल तर 20. म्हणजे 2 ते 9 पर्यंत जेवढे हे सिंगल डिजिट आहेत, म्हणजे बघा 1 ते 100 पर्यंत 2 हे किती वेळा येणार आहे, 20 वेळा येणार आहे. 1 ते 100 मध्ये 3 किती वेळा येणार आहे, 20 वेळा येणार आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे 1 ते 100 पर्यंत हे अंक असणारे इथं संख्या विचारलेला आहे. आपण मागे जसा फरक पाहिलेला अंक आणि संख्या, तर इथं काय विचारलेलं आहे, संख्या विचारलेली आहे. तर त्या किती संख्या येणार आहेत बघा,
तर 19 संख्या येणार आहेत. ठीक आहे. पुढे त्यांनी काय विचारलेलं आहे, 1 ते 100 पर्यंत 2 3 4 5 6 7 8 हा अंक फक्त एकदाच म्हटलेला आहे बघा, इथे येतो. अशा संख्या किती आहेत, तर त्या बघा त्या संख्या किती येणार आहेत, तर 18 आहेत. ह्या तुम्हाला काय करायचे आहेत, ऍज इट इज ह्या फॅक्ट आहेत. तुम्हाला काय करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही काय करू शकता, हे काउंट करून पण बघू शकता. आपण आधीच्या स्लाइड मध्ये काउंट करून पाहिलेलं आहे, तुम्ही हे काउंट करून पाहू शकता. तुम्हाला ह्या गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे पुढे आपण जसं जसं ही सिरीज पुढे जाणार आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेस गणित सॉल्व्ह करणार आहे तेव्हा ह्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 1000 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, तर 100 पर्यंतच्या गोष्टी बघितलेल्या. आता आपण काय बघतोय, तर 1000 पर्यंत. म्हणजे आपल्याला जरी विचारलं 1 ते 1000 पर्यंत 0 किती वेळा येतंय, 1 ते 1000 पर्यंत 2 किती वेळा येतंय, किंवा यातला कोणताही अंक देऊ द्या असं त्यांनी विचारलं, तर आपल्याला काय करायचं, आपण काउंट करू शकतो का, की आपण बसलो आणि काउंट करत बसलो. एक्झाम मध्ये तर तेवढा वेळ नसतो. मग आपण अशा वेळी काय पाहिजे, आपल्याला हे फॅक्ट्स काय पाहिजे, तर तोंडपाठ पाहिजे. त्यासाठी आज आपण हे बेसिक मध्ये घेत आहोत. तर बघा 1 ते 1000 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो, तर 301 वेळा 1 हा अंक येतो. ठीक आहे. हे तुम्ही ऍज इट इज लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 1000 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर 0 हा अंक बघा 1 ते 1000 पर्यंत 192 वेळा येतो. बघा तुम्हाला लक्षात येईल, आपण पुढे जेव्हा गणित सोडवणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील आणि हे फॅक्ट तुम्हाला तिथे यूज करायचे आहेत. बघा पुढे काय म्हटलेलं आहे, 1 ते 1000 पर्यंत यांच्यापैकी कोणताही अंक किती वेळा येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर 2 ते 9 2 3 4 5 6 7 यांच्यापैकी कोणताही अंक किती वेळा येतो, तर 300 वेळा येतो. ठीक आहे. ह्या फॅक्ट आहेत, थोड्याशा ह्या संख्या आहेत. तुम्हाला काय करायचे, ते तोंडपाठ करून ठेवायचे आहे. त्याचा फायदा तुम्हाला गणित सोडवताना होणार आहे. अवघड आहे याच्यात काही, म्हणजे सोपं आहे, अवघड नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. बघा आता तुम्हाला ही गणित सोडवताना लक्षात येईल की आता आपण जे घेतलेलं आहे लिहून त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. बघा 1 ते 75 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि आत्ताच आपण मागच्या स्लाइड मध्ये काय केलेलं, की हे अंक कोणते अंक किती वेळा येतात आपण हे पाहिलेलं होतं. तर बघा आपण मागच्या स्लाइड प्रमाणे बघितल्याप्रमाणे बघा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो पाहिलेला आहे, तर तो 20 वेळा येतो. आपण मागे पाहिलेला आहे. हे ज्यांनी हे लक्ष देऊन व्यवस्थित नोट केलं असेल त्यांना याचं उत्तर माहिती असणार आहे. 20 वेळा येतो. 5 हा अंक काय येतो, तर 20 वेळा येतो. ठीक आहे. इथे मध्ये आहे, हे मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो, तर 20 वेळा येतो. पण त्यांनी विचारलं काय आहे बघा, 1 ते 75 पर्यंत 5 हा अंक किती वेळा येतो असं विचारलेलं आहे. मग आपण इथं काय करू शकतो, 75 नंतर 5 किती वेळा येणार आहे बघा, 75 नंतर काय येईल डायरेक्ट, तर 85 आणि 95 येईल. ठीक आहे. म्हणजे किती वेळा येते, तर 2 वेळा 5 येणार आहे. ठीक आहे. इथलं एक 5 आणि इथलं एक 5. मग आपल्याला 75 पर्यंतच विचारलेलं आहे ना, मग आपण राहिलेले जे आहेत 5 आहेत ते आपण काय करू, वजा करून घेऊयात. म्हणजे आपण 20 मधून काय करा, हे 2 वेळाचे 5 आहे. आपल्याला ही फॅक्ट माहिती आहे म्हणून आपण काय करतोय, याच्याद्वारे आपण तिथपर्यंत रिड्यूस करत येत आहोत, म्हणजे कमी करत येत आहोत. म्हणजे 20 मधून तुम्ही काय करायचं आहे, 2 वजा करायचं आहे. म्हणजे किती वेळा, 18 वेळा. ठीक आहे. किती वेळा येणार आहे, 18 वेळा. आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 18 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपण वजा का केलं, कारण आपल्याला 100 पर्यंत माहिती होतं आणि आपल्याला विचारलं काय 75 पर्यंत. म्हणजे आपण 100 पर्यंत घेऊन काय फायदा नाही, आपल्याला 100 पर्यंत विचारलेलं. आपण 75 नंतर किती 5 येतात ते आपण वजा केलेले आहेत. कशापर्यंत, की 100 मधल्या टोटल 5 मधून आपण 75 नंतरचे येणारे 5 वजा केलेले आहेत. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, तर 1 ते 300 पर्यंत सर्व पूर्णांक संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा वापरण्यात आला आहे. 1 ते किती विचारले आहे, 1 ते 300 पर्यंत मध्ये 1 हा अंक
अंक किती वेळा विचारलेला आहे, किती वेळा येतो हे त्यांनी काय विचारलेलं आहे, किती वेळा येतो हे विचारलेलं आहे. आणि युपीएससी हा 2015चा क्वेश्चन आहे आणि वेगवेगळ्या एक्झाम मध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आपण तुम्हाला एक आयडिया आली असेल की आपण हे बेसिक का घेतलेलं आहे. तर तुम्ही असं टायमिंग वरती हे सर्व काउंट नाही करू शकत, पण तुम्हाला तेच त्याच्या आधी सर्व लक्षात असेल किंवा तुम्ही ते जर पाठ करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला गणित सोडवताना काय होतं त्याचा फायदाच होत असतो. बघा 1 ते 100 पर्यंत आपण पाहिलेलं काय होतं बघा, 1 ते 100 पर्यंत पाहिलेलं बघा. एक हा अंक 21 वेळा येतो, हे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठीक आहे. 100 आता पुढे काय करायला लागेल आपल्याला, 101 ते 200 101 ते 200 पर्यंत आपल्याला पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो, एकशे 1 ते 200 पर्यंत एक हा अंक बघा 99 अधिक 20 वेळा म्हणजे 99 अधिक तुम्हाला काय करायचं आता 99 मध्ये 20 ऍड करायचं आहे. बघा काय येणार आहे तर 119 वेळा येतो. ठीक आहे, आपण बघा हे 99 का केलं असेल तर इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की 101 नंतर मग 102 मग 111 खूप वेळा येणार आहे. म्हणजे 125 122 100 म्हणजे इथे 111 खूप वेळा असणार आहे. त्याच्यामुळे इथं काय करायला लागणार आपल्याला 99 हे ऍड करावं लागणार आहे. मग ते किती आलं 119 वेळा. परत काय असणार आहे आपलं 201 ते 300 पर्यंत एक हा अंक किती वेळा येणार आहे हे आपण इथं काय करायचं आहे तर काउंट करायचं आहे. इथपर्यंत किती वेळा येणार आहे बघा तर 20 वेळा येणार आहे. ठीक आहे, 20 वेळा येणार आहे. हे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं आहे. ज्यांनी बघितलं असेल त्यांना हे लक्षात असणार आहे. आता काय करायचं आहे सर्वांची आपण काय करायची ऍडिशन करायची. किती आहे 21 पुढे 119 आणि खाली किती आहे तर 20. म्हणजे आपलं उत्तर काय येते बघा 160 हे आपलं उत्तर येत आहे. म्हणजे भले आपल्याला हे माहिती नव्हतं 1 ते 300 पर्यंत किती वेळा एक येतो हे माहिती नव्हतं, पण आपल्याला माहिती काय होतं 1 ते 100 पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो त्याच्या पुढे आपण काय करू शकतो काउंट करू शकतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आणि हे सर्व क्वेश्चन आहेत ते आपण विविध एक्झाम मध्ये विचारलेले आहेत तेच क्वेश्चन घेत आहोत. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की याचा फायदा कुठे होणार आहे. 99 ते 1000 दरम्यान अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 हा अंक येतो. बघा युपीएससी 2017चा क्वेश्चन आहे हा. तर त्यांनी विचारलं आहे की 99 ते 1000 दरम्यान अशा किती संख्या आहेत. 99 ते 1000 यांच्या दरम्यान अशा किती एकक स्थानी यांनी काय म्हटलेलं आहे इथं बघा एकक स्थानी म्हटलेलं आहे. 8 हे किती वेळा येतो हा अंक किती वेळा येतो हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा प्रत्येक 100च्या गटात म्हणजे प्रत्येक 100च्या गटात 8 हा अंक किती वेळा एकक स्थानी किती वेळा येतो बघा. तर प्रत्येक 100च्या गटात 8 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो तर तो येतो असणाऱ्या एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत तर 10 संख्या आहेत. बघा प्रत्येक 100च्या गटात 8 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत तर 10 संख्या आहेत. म्हणजे तुम्हाला ते आता इथं काउंट करायची काही गरज नाहीये. तुम्हाला 8 18 28
परत 38 असं करत करत किती येणार आहेत, प्रत्येक 100च्या गटात 10 येणार आहेत. तर बघा 99 ते 100 पर्यंत, 99 ते काय येणार आहे 200, 200 ते परत 300, 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, असे 900 पासून 1000 पर्यंत किती गट येणार आहेत बघा. 900 ते 1000 पर्यंत एकूण गट किती येणार आहेत, तर 9 गट येतील. नऊ गट येतील. तर आता तुम्हाला काय करायचे, यांची मल्टिप्लिकेशन करायचे. 10 गुणुले 9 ही तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचे आणि किती येणार आहे उत्तर, तर 90 हे उत्तर येणार आहे. म्हणजे अशा एकूण किती अंक आहेत ज्यांच्या एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 99 ते 1000च्या दरम्यान अशा 90 संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी काय आहे, तर 8 हा अंक येतो. इतकं सोपं होतं. आपलं उत्तर असणार आहे 90. हे तुम्हाला समजलंच असणार आहे बघा, की इथं त्यांनी बघा अजून एकदा सांगते, 99 ते 1000 मध्ये 1000च्या प्रत्येक गटात 8 हा अंक किती वेळा, 8 अंक असणाऱ्या संख्या किती आहेत, तर 10 संख्या आहेत. 10 संख्या कोणत्या ते सांगितलेलं मी, जसं की 8, 18, 28, 38, 48, 58, 68, 78, 88 आणि 98. म्हणजे ह्यांच्या एकक स्थानी काय येते, एकक स्थानी म्हणजे बघा हे आता हे 98 असेल तर हा काय असणार आहे, एकक स्थान असणार आहे. अशा किती संख्या आहेत, तर 10 संख्या आहेत. आणि 99 ते 100 पर्यंत एकूण किती गट आहेत, तर 9 गट आहेत. म्हणजे असे किती गट आहेत, 100चे किती गट आहेत, तर 99 पासून ते 100 पर्यंत 9 गट आहेत. यांचा गुणाकार केला तर काय येणार आहे, 90 हे आपलं उत्तर येणार आहे. आपण नेक्स्ट गणिताकडे जाऊयात. जर 1 ते 1000 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 5 हा अंक किती वेळा येईल, असं त्यांनी विचारलेलं आहे बघा. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मागच्या स्लाइड मध्ये ज्यावेळेस आपण 1 ते 1000 पर्यंतच्या सर्व संख्या पाहिल्या होत्या त्यावेळेस आपण हे लिहून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला काहीच करायचं नाही, तुमचं एका सेकंड मध्ये उत्तर येणार आहे. 1 ते 1000 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या तर 5 हा अंक बघा किती वेळा येतो. बघा मागेच आपण आत्ताच लिहिलेलं आहे, त्याचं उत्तर येणार आहे 300 वेळा. ठीक आहे, 5 इथे 5च नाही, दुसराही कोणता जरी आकडा आला असता, इथे 7 आलं असतं किंवा 6 आलं असतं, तर त्याच्यासाठी काय लिहिणार होतो आपण, तर 300 वेळा हे आपलं उत्तर असणार होतं. इथे डोळे झाकून तुम्ही 300 ला टिक करून टाकायचं, कारण आपल्याला हे ऑलरेडी बेसिक माहिती होतं, त्यामुळे इथे आपल्याला वेगळं काउंट करायची गरज नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा आपले क्वेश्चन संपलेले आहेत. अजून पण आपण काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करून घेणार आहोत आणि तुम्हाला समजेल ज्यावेळेस आपण गणित घेणार आहोत त्यावेळेस ह्या गोष्टींचा कसा फायदा होतो ते. बघा हे संख्या आहे, आता हे काही जणांना या गोष्टी बेसिक माहिती असतील, काही जणांना माहिती नसतील, पण तरी पण तुम्ही ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहेत त्यांना वेल अँड गुड, त्यांची प्रॅक्टिसच होणार आहे. आणि ज्यांना माहित नाहीये त्यांनी केअरफुली ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण गणित सोडवताना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. एका अंकी एकूण किती संख्या आहेत बघा, तर 9 संख्या आहेत. ते तुम्हाला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे अशा टोटल किती आहेत, एका अंकी 9 संख्या आहेत. आणि 2 अंकी किती आहेत बघा, 90 संख्या आहेत. 3 अंकी किती आहेत, 900. 4 अंकी किती आहेत, 9000. आणि 5 अंकी आहे, 5 अंकी किती आहेत, तर 90,000 एकूण संख्या आहेत. तर एक अंकी मधली सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर 1 ही सर्वात लहान संख्या असणार आहे. आणि एक अंकी मधली सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे, तर 9 ही असणार आहे. आणि त्यांच्या दोघांतला फरक काय असणार आहे, 8 हा फरक असणार आहे. ठीक आहे, खूप बेसिक आहे हे, पण ह्या पण गोष्टी क्लिअर असणं खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, बघा इथं पण काय सेम, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, सर्वात मोठी संख्या 99, त्यांच्यातला फरक 89. पुढे सेम असणार आहे, सर्वात मोठी 3 अंकी 100, सर्वात लहान 100, सर्वात मोठी 999, त्यातला फरक आहे 899. असंच सेम काय असणार आहे, 4 अंकी संख्येसाठी असणार आहे. तुम्हाला एक ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील आणि तुम्ही असाच हा चार्ट पण लक्षात ठेवू शकता किंवा ड्रॉ पण करू शकता. बघा सोपा आहे, फक्त इथं काय होतंय, फरक मध्ये 8 नंतर 99 वाढत आहे. जेवढा अंक आहे तेवढाच काय अंकांचा फरक आहे. बघा
हे सोपं आहे, म्हणजे याचं काही इतकं म्हणजे लोड नाही घ्यायचा, तुम्ही डायरेक्ट पण तुम्ही काढू शकता, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा आता तुम्हाला लक्षात येईल की आपण हे का चार्ट पाहिला तर तुम्हाला गणित सोडवताना याचा फायदा होत असतो. बघा तिथे इथं काय दिलेले आहेत, त्यांनी अंक दिलेले आहेत. हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक कोणता आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता इथे ज्यांना सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या माहिती आहे त्यांच्यासाठी ते सोपं असणार आहे, इझी असणार आहे. पण ज्यांना माहिती नाही किंवा कसं क्रिएट करायचं ते माहिती नाही त्यांच्यासाठी काय असणार आहे, ते थोडंसं अवघड असणार आहे. पण खूप सोपं आहे. बघा त्यांनी इथे अंक दिलेले आहेत, आपल्याला काय करायचंय, याच अंकांचा वापर करायचा आहे. जे की आपल्याला माहिती आहे ते नाही लिहायचं. 5 अंकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ती नाही लिहायची. इथं विचारलं काय, त्यांनी हे अंक दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला ती संख्या काय करायची आहे, तर ती संख्या तयार करायची आहे. बघा सर्वात मोठी म्हटलेली आहे संख्या, तर काय करायचं, सर्वात मोठा जो अंक आहे तो सर्वात पहिल्यांदा घ्यायचा. त्याच्यानुसार जे लहान 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 असं काय करायचं, उतरत्या क्रमाने तुम्ही लिहून घ्यायचं. 4 3 2 1 परत पुढे काय असणार आहे, 0. ही सर्वात मोठी संख्या असणार आहे. आता लहान संख्या करताना काय करायचं, सर्वात लहान संख्या आधी घ्यायची. पण इथं काय दिलेलं आहे बघा, त्यांनी 0 दिलेला आहे. आपण 0 1 2 3 4 अशी संख्या लिहिली तर ती किती अंकी संख्या होणार आहे, ती 4 अंकी संख्या होणार आहे. म्हणजे ते आपलं उत्तर चुकणार आहे. आपल्याला 5 अंकी विचारलेला आहे, म्हणजे आपण काय करायचं आहे, तर 1 ला आधी घेऊयात आणि 0 ला 2 नंबर ठेवूयात. म्हणजे आपली 5 अंकी लहान संख्या तयार होईल. पुढे आहे तसं 2 3 आणि 4. आणि विचारलं काय आहे, या दोघांमधला फरक त्यांनी विचारलेला आहे. बाकी तुम्हाला काय करायचं आहे, बेसिक वजाबाकी करायची आहे. बघा इथून 10 मधून 4 गेलं 6 राहणार आहे तुमचं. इथे 10 राहिले, 10 मधून 3 गेलं 7 राहणार आहे. परत इथे किती राहणार आहे तुमचं, 11. 11 मधून 2 गेलं 9 राहणार आहे. पुढे काय असणार आहे बघा, परत इथे 2 राहिलं तर किती राहणार आहे, 32,976 हे आपलं उत्तर असणार आहे. तर आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 32,976 हे आपलं उत्तर असणार आहे. फक्त इथे लक्षात काय ठेवायचं होतं की इथे ही चूक करायची नाही, 0 आधी घ्यायचं नाही, 0 नंतर घ्यायचं. कारण जर 0 आधी घेतलं तर काय होणार आहे, ती 4 अंकी संख्या होणार आहे. विचारलं काय आहे, 5 अंकी संख्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. हे सोपे क्वेश्चन आहेत, पण ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं, प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण हे क्वेश्चन घेत आहोत. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो. बघा परत आपण जे मागच्या स्लाइड मध्ये अभ्यासलेलं आहे तेच इथं त्यांनी काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. बघा 1 ते, आपण मागे काय अभ्यासलेलं होतं, 1 ते 100 पर्यंत. शंभर पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो आपण अभ्यासलेलं, तर तो 20 वेळा येतो. बघा पण बघा इथं काय केलेलं आहे, 1 ते 100 मध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आणि क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे, फक्त 2 अंकी संख्यांमधलं विचारलेलं आहे. 2 अंकी संख्या म्हणजे बघा सर्वात लहान 2 अंकी संख्या 100 असणार 10 असणार आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या काय असणार आहे, 99 संख्या. आणि यांच्यामध्ये 7 किती वेळा येणार आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. 7 हा अंक किती वेळा येईल हे त्यांनी विचारलेलं आहे. पण आपल्याला माहिती काय आहे, 1 ते 100 पर्यंत माहिती आहे. मग आपण काय करायचं, मागे जसं आपण 1 ते 75 वाला गणित सोडवलेलं सेम त्याचप्रमाणे करायचं आहे. आपण काय करूया, 1 ते 9 पर्यंत म्हणजे 1 अंकी म्हणजे 1 डिजिट वाले किती वेळा येतात, 7. तर ते किती वेळा येतात बघा, 1 ते 9 मध्ये येणार आहे 1 वेळा. 1 वेळा म्हणजे काय असणार आहे, तर 7 आहे. ते 1 ते 9 पर्यंत 7 किती वेळा येतं, तर एकच वेळा येतं. आणि बाकी पुढे काय आपल्याला 10 ते 99 काढायचं आहे. म्हणजेच किती वेळा येणार आहे ते आपल्याला 10 ते 99 मध्ये तुम्हाला 20 मधून 1 मायनस करावं लागेल. कारण आपल्याला 1 अंकी नाही घ्यायचं, 2 अंकी घ्यायचं. 1 अंकीवालं 1 वेळाच येतं, म्हणून 20 मधून आपण 1 वजा करणार आहे, 19 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे किती, 10 ते 100 मध्ये 2 अंकी 10 ते 99 म्हणजे 2 अंकी
संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो, तर 19 वेळा येतो आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 19 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. अशा एकूण 2 अंकी संख्या किती आहे ज्यामध्ये 8 हा अंक येत नाही. ठीक आहे, बघा आतापर्यंत आपण काय पाहिलेलं, 8 हा अंक किती वेळा येतो, 5 हा अंक किती वेळा येतो, 7 हा अंक किती वेळा येतो. पण या क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेलं आहे की 8 हा अंक किती वेळा येत नाही, 8 अंक येत नाही असं विचारलेलं आहे. अशा किती संख्या आहेत ज्याच्यामध्ये 8 हा अंक येत नाही. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा इथं जाणून काय घ्यायला लागेल की 2 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती आहेत. 2 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या, बघा सॉरी 2 अंकी हे असणाऱ्या संख्या, 2 अंकी संख्या असं लिहायचं होतं आपल्याला. आपण हे इरेजच करूयात. बघा आपण इथं काय लिहू शकतो, एकूण 2 अंकी संख्या. बघा एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं की एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, तर 90 हे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं. म्हणजे हे गणित सोडवण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण कुठे या ट्रिकचा म्हणजे ह्या गोष्टी आहेत बेसिक ज्या पाठांतर करून ठेवायच्या आहेत आणि त्याचा फायदा गणित सोडवताना कसा होतो हे बघण्यासाठी काय करतोय आपण, हे गणित घेत आहोत. ठीक आहे, एकूण आपण 2 अंकी संख्या किती आहेत, तर 90 हे आहेत आणि 8 हा अंक असणारे एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. तर बघा 8 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत, तर 18 ह्या आहेत 2 अंकी संख्या. ठीक आहे, आपण हे मागच्या स्लाइड मध्ये ज्यावेळेस आपण हे बेसिक अभ्यासून घेतलेलं त्याच वेळी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे गणित सोडवताना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर अशा किती संख्या आहेत ज्याच्यामध्ये 8 हा अंक येत नाही. आता आपल्याकडे काय आहे, असणाऱ्या संख्या आहेत आणि एकूण 2 अंकी संख्यांची काय आहे आपल्याकडे, तर एकूण किती संख्या आहेत ते पण आहे. तर आपण काय करायचं आहे, तर 90 मधून 18 मायनस करायचं. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे बघा, 18 मायनस केलं तर 72 राहील खाली. ठीक आहे, आणि हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 72 अशा 2 अंकी संख्या आहेत ज्याच्यामध्ये 8 हा अंक येत नाही आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1 72 हे आपलं उत्तर असणार आहे. हे सर्वांना आय होप सर्वांना समजलं असेल कसं आलं आहे. आधी काय करायचं, एकूण 2 अंकी संख्या किती आहेत ते आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यासलेलं आहे. 8 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. त्याची फक्त तुम्हाला काय करायची आहे, वजाबाकी करायची होती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा प्रारंभिक 200 संख्यांचे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील. एसटीआय मुख्य 2013 चा क्वेश्चन आहे हा. आपण आतापर्यंत जे बेसिक अभ्यासलेलं आहे कदाचित त्याच्यावरती पूर्ण डिपेंड नाही आहे हा क्वेश्चन, पण त्याचा हे सोडवताना फायदा नक्कीच होणार आहे. ठीक आहे, आपण तुम्हाला लक्षात येईल की आपण कशासाठी हे घेतलेलं. बघा इथं आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, बघा नोट डाऊन करून घ्या. टोटल डिजिट इज इक्वल टू टोटल नंबर इंटू काय करायचं आहे बघा तुम्हाला, तर नंबर ऑफ डिजिट. हा फॉर्म्युला काय करायचा आहे तुम्हाला,
नोट डाऊन करून ठेवायचं आहे। हे सोडवताना तुम्हाला काय होणार आहे, हे आणि पुढचं पण येणार गणित आहे ते ह्याच फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, टोटल डिजिट इज इक्वल टू टोटल नंबर आहे, TN म्हणजे टोटल नंबर आहे आणि त्याला काय केलेलं आहे पुढे, तर नंबर ऑफ डिजिटनी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे। तर टोटल नंबर आपण कसं काढतो बघा, आता तुम्हाला लक्षात नाही येणार, ते गणित सोडवताना तुम्हाला लक्षात येईल की याचा वापर कसा होणार आहे। टोटल नंबर आपण कसा काढतो, तर लास्ट नंबर मायनस काय असणार आहे, फर्स्ट नंबर आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर +1 हा फॉर्म्युला असणार आहे। आता हे सॉल्व्ह कसं करायचं, तुम्हाला हे फॉर्म्युला बघून काहीच लक्षात येणार नाहीये, पण तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार आहे। बघा, क्वेश्चन सर्वांनी वाचलेलाच असेल। आता आपल्याला काय करायचंय बघा, 1 ते 9 मध्ये किती डिजिट येतात, 1 ते 9 मध्ये किती डिजिट येतात, म्हणजेच आपण काय करणार आहे, 1 ते 9 मधले टोटल डिजिट किती आहेत ते काढून घेणार आहोत। तर टोटल डिजिट कसं काढतो आपण, तर इथं फॉर्म्युला आहे आपलं, तुम्हाला स्क्रीनवर फॉर्म्युला दिसत असेल। टोटल डिजिट काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा टोटल नंबर काढलेला आहे। टोटल नंबर कसं काढणार आहे, तर लास्ट डिजिट मायनस फर्स्ट, लास्ट डिजिट काय आहे 9, फर्स्ट आहे 1, म्हणजे 9तून तुम्ही काय करायचं आहे, 1 वजा करायचं आहे, प्लस परत काय येणार आहे तेथून हे केल्यानंतर तर 8 येईल, 8 मध्ये काय करायचं आहे, +1 करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे, तर 9 हे येणार आहे। सर्वांना समजलं असेल की आपण टोटल नंबर कसं काढलेला आहे, तर लास्ट मायनस फर्स्ट +1 केले, लास्ट मायनस फर्स्ट केलं तर काय येते 8 आणि त्याच्यामध्ये +1 केलं काय येते पुढे, तर 9 हे येत आहे। ठीक आहे, इथपर्यंत आलं आपलं गणित की आपण टोटल डिजिट काढत आहोत। तर टोटल नंबर काढलेला आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं किती नाही, तर नंबर ऑफ डिजिट, म्हणजे आपण काय करत आहोत, तर 1 डिजिट वाल्या संख्या काढत आहोत, म्हणजे याला आपण मल्टिप्लाय कितीने करणार आहोत, तर 1 ने मल्टिप्लाय करणार आहोत। 1 ने आपण याचा गुणाकार केला तर काय येणार आहे, तर 9, म्हणजे किती येणार आहे टोटल डिजिट, तर 9 टोटल डिजिट येणार आहेत। टोटल डिजिट बघा आपल्या हा फॉर्म्युलानुसार काढलेले आहेत। तुम्हाला आता हे थोडं कदाचित अवघड वाटू शकतं, पण जसं जसं तुम्ही गणित सॉल्व्ह करणार तसं तसं तुम्हाला ते सोपं जाणार आहे। ठीक आहे, बघा इथं काय आलेलं आहे 9 डिजिट, पुढे इथं त्यांनी काय केलं, इथं थोडा तुम्ही या बटनांना डिजिट समजा। ठीक आहे, हे बटणे हा शब्द काढून टाका आणि त्याला डिजिट समजा, त्याचा अर्थही तोच होतो, वेगळं काही नाहीये, पण तुम्हाला हे गणित समजण्यासाठी काय करा, तुम्ही त्याला डिजिट समजा। ठीक आहे, पुढे काय करायचं आहे बघा, 10 ते काय करायला लागेल आपल्याला इथे बघा, तर 99 पर्यंत घ्यायला लागेल, कारण इथं काय करायला लागतील, 2 अंकी डिजिट एकूण किती आहेत ते आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे। 2 अंकी डिजिट काढायचे आहेत, तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, लास्ट म्हणजे 99 मधून तुम्हाला काय करायचं आहे, तर 10 वजा करायचं आहे, किती येणार आहे 99 मधून, तर 89 येणार आहे, +1 त्या फॉर्म्युल्यानुसार, पुढे काय येत आहे, तर 90 गुणुले, आता सांगा इथं तुम्ही मल्टिप्लिकेशनला 2 करणार की 1 करणार, तर इथं आपण 2 करणार आहे, कारण आपल्याला काय करायचे, एकूण 2 अंकी डिजिट किती आहेत हे काढायचं आहे। तो 2 अंकी डिजिट किती येतील बघा, तर 180 डिजिट। ठीक आहे, आता पुढे त्यांनी कुठपर्यंत विचारलेलं आहे, तर 200 पर्यंत विचारलेलं आहे, म्हणून आपण पुढे पण काढणार आहोत 100 ते 200। बघा हे आपण असं वेगवेगळं का घेतोय, कारण आपल्याला डिजिट बघा 1 अंकी डिजिट किती आहेत, 2 अंकी डिजिट किती आहेत आणि 3 अंकी डिजिट किती आहेत हे सर्व काढायचं आहे आणि मग त्यांची ऍडिशन करायची आहे। बघा इथं टोटल नंबर पहिल्यांदा काय करून घ्यायचं, टोटल नंबर काढून घ्यायचे। टोटल नंबर कसे काढतो आपण, लास्ट डिजिट मायनस फर्स्ट डिजिट, म्हणजे लास्ट डिजिट काय असणार आहे इथं तुमचा 200 असणार आहे, फर्स्ट डिजिट काय आहे 100 आहे, मग किती येतं इथे, तर 200 वजा 100 काय येते 100, त्याच्यामध्ये परत आपण काय करत असतो +1 करत असतो आणि काय येते मग इथं बघा, तर 101 येते। आणि आता इथं तुम्ही सांगा की आपण मल्टिप्लिकेशन कितीनी करायचं, 1 नी करायचं, 2 नी करायचं की 3 नी करायचं, तर इथं 3 नी करावं लागणार आहे, कारण त्याचं असं आहे की आपण काय करतोय 3 डिजिट वाला एकूण किती डिजिट आहेत, 3 अंकी किती डिजिट आहेत ते काढत आहोत। म्हणजे इथं बघा काय किती येणार आहे, तर 3 नी मल्टिप्लाय केल्यावर 303 डिजिट।
बघा आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण हा फॉर्म्युला कसा यूज केला. हा फॉर्म्युला एकदम इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हा नोट करून घ्या. ठीक आहे. आतापर्यंत आपल्याला किती निघले, एक अंकी टोटल डिजिट निघालेले आहेत किती 9, 2 अंकी टोटल डिजिट किती निघालेले आहेत 180 आणि 3 अंकी टोटल डिजिट किती निघालेले आहेत तर 303 झालं. आपल्याला काय करायचे, फक्त यांची ऍडिशन करायची आहे. 303 अधिक 180 अधिक 9 काय येणार आहे बघा, 12 9 492 492 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. तर काय करायला लागणार आहे, तर प्रारंभिक 200 संख्यांचे 1 ते 200, आता हे थोडक्यात 1 ते 200च आहे, हे पुढचं द्यायची गरज नव्हती. बरं दिलं तरी काही हरकत नाही. एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील, तर 492 वेळा बटणे दाबावी लागणार आहेत आणि आपलं उत्तर आहे 492. हे तुम्हाला समजलं असेल किंवा जरी समजलं नसेल तर आपण जशी जशी जास्त गणित सोडवत जाणार आहे तसं तसं तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुम्हाला ते ऑटोमॅटिक लक्षात राहणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा हा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे बघा. 150 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 150 असे पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती डिजिट लागतील. आता बघा इथे ऍक्च्युअल डिजिटचा क्वेश्चन आहे, तिथे बटणे दिलेले, बटणे जरी दिले तर तुम्ही त्याला डिजिट मानून तसंच आहे तसं सॉल्व्ह करा, तिथे पण उत्तर येणारच आहे तुमचं. बघा मागच्या स्लाइड वरती आपण जसा फॉर्म्युला यूज केलेला तसाच आपण इथं पण काय करायचं आहे, तर फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. टोटल डिजिट काढून घ्यायचेत पहिल्यांदा. ठीक आहे, मी इथं पण फॉर्म्युला लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. टोटल डिजिट काढायचे असेल तर आपण काय करतो, टोटल नंबर इंटू नंबर ऑफ डिजिट. ओके, आणि पुढे टोटल, हे टोटल नंबर कसं काढायचं आहे, तर टोटल नंबर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपला, तर लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर प्लस 1 हा आपला काय आहे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात यावं यासाठी आपण स्लाइडवर मी फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा. तर टोटल डिजिट काढायचे आहेत आपल्याला, तर 101 ते 150 पर्यंत विचारलेले आहेत. आधी आपल्याला काय करायला लागेल, 1 ते 9 पर्यंत म्हणजे एक अंकी डिजिट काढायला लागतील. 1 ते 9 बघा टोटल डिजिट पहिल्यांदा काढायला लागेल. हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर लास्ट मायनस फर्स्ट म्हणजे 9 वजा 1 किती येणार आहे 8 प्लस 1 केलं पुढे काय येणार आहे 9. आता ह्याला मल्टिप्लाय किती करणार 1 नी, कारण एक डिजिट काढायचे आपल्याला. एक डिजिट टोटल किती आहेत एक डिजिट वाले, तर 9. ठीक आहे, टोटल डिजिट किती आले तर 9 डिजिट आलेले आहेत. ठीक आहे, परत पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर 10 ते 99. ठीक आहे, म्हणजे इथं 2 अंकी डिजिट, आपण एकूण डिजिट 2 अंकी किती आहेत हे पण काढत आहोत. तर 99 वजा काय करायचं आहे 10 किती येणार आहे 89, त्याच्यामध्ये प्लस 1 किती येत आहे 90 गुणुले इथं 2 करणार कारण 2 अंकी डिजिट काढतोय, किती येते 180 डिजिट. म्हणजे तुमची सोडवता तुमची इतकी प्रॅक्टिस होणार आहे की तुम्हाला हे इतकं करत बसायची लक्षात गरजच राहणार नाही. 1 ते 9 मध्ये किती डिजिट येणार 9, 1 ते 99 मध्ये किती 10 ते 99 मध्ये किती डिजिट येतात तर 180 डिजिट. हे तुमचं काय होणार आहे ते पाठ होणार आहे, पण तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहावा त्यासाठी आपण काय करतो इथं स्टेप वाईज जात आहोत. आता बघा पुढे काय करायचं आहे, आता आपण इथे बघा काय घेणार आहे 100 ते इथं फक्त आपण 150 पर्यंतच घेणार आहोत कारण त्यांनी विचारलं आहे 150 पर्यंत. मग 150 वजा 100 करा, लास्ट मायनस फर्स्ट किती आलेला आहे 50 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करा, पुढे काय येणार आहे 51. आता आपण इथं 3 नी मल्टिप्लाय करणार कारण आपण 3 अंकी डिजिट काढत आहोत. बघा 3 नी मल्टिप्लाय काय केलं तर काय येते 3 1 3 3 5 15 आणि आता काय करायचे या सर्व डिजिटची ऍडिशन करायची आहे. 180 153 आणि 9. बघा 9 आणि 3 किती येईल 12, 8 आणि 5 13 आणि हे 14, 342 डिजिट. 342 डिजिट म्हणजे किती 342 अंक. तर हेच उत्तर असणार आहे 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 असे पुष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण
किती डिजिट लागतील तर 342 डिजिट लागतील आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 342 हे आपलं उत्तर असणार आहे। हे खूप सोपं आहे, तुम्हाला इथे फॉर्म्युले वगैरे लिहिलेले आहेत आणि हे सर्व कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित ते मोठं वाटू शकतं किंवा काही जणांना हे ऑलरेडी माहिती पण असू शकतं, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांची जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी याचा फायदा होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण। बघा काय आहे हे, एक मुद्रक एका पुस्तकाला पान क्रमांक देण्यास 1 पासून सुरुवात करतो, त्याला एकूण 389 अंकांचा वापर करावा लागतो, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती। आता इथं उलट विचारलेलं आहे, पाने किती विचारलेलं आहे आणि आधी काय होतं पेजेस द्यायचे तर त्याच्यामध्ये डिजिट किती हे विचारायचे। आता काय विचारलेलं आहे, डिजिट दिलेले आहेत आपल्याला, एकूण पानं किती हे विचारलेलं आहे। तर आता हे सॉल्व करण्याआधी आपल्याला काय पाहिजे तर काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत। बघा 1 ते 9 पर्यंत किती डिजिट येतात, 1 ते 9 पर्यंत किती डिजिट येतात तर 9 डिजिट येतात। 1 ते 99 मध्ये किती डिजिट येतात तर 189 डिजिट येतात। हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा, नोट करून ठेवा, कारण तुम्हाला हे गणित सोडवताना खूप फायदा होणार आहे। परत पुढे काय असणार आहे, 1 ते 999 मध्ये 2889 डिजिट। परत पुढे 1 ते 9999 मध्ये किती येणार आहे 3889 डिजिट। सोपं आहे बघा, मध्ये काय होतंय तर इथं जेवढा अंक आहे तेवढेच 8 वाढत आहे आणि शेवटी 9 ला 9 आहे तसं कॉन्स्टंट राहतंय। हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, ठीक आहे। हे बेसिक आहे, हे नोट करून ठेवा, हे माहितीच असलं पाहिजे। तुम्हाला हे सॉल्व करताना याचा डायरेक्ट फायदा होतो, तुम्हाला जास्तीचं कॅल्क्युलेशन याच्यामुळे करावं लागत नाही आणि याच्यामुळे तुमचं काय होणार आहे तर वेळ वाचणार आहे। बघा त्याने किती डिजिट दिलेले आहेत तर 3089 डिजिट हे त्यांनी दिलेले आहेत। तर याच्यापेक्षा लहान डिजिट कुठपर्यंत येतात बघा, 1000 ते 99 मध्ये किती डिजिट येतात तर 2889 डिजिट येतात। तर आपण काय करायचे ते डिजिट म्हणजे जी संख्या दिलेली असते ना त्यापेक्षा लहान जे डिजिट आहेत ना ते तुम्ही काय करायचे वजा करून घ्यायचे, म्हणजे इथपर्यंतच्या पानांचा आपण काय करतोय विचार करत आहोत। हे समजा ही पानं आहेत आणि ही डिजिट आहेत, तर बघा किती वजा 2889 वजा बाकी करून घ्या 0, 10 तून 8 गेलं 2 राहणार आहे, इथं किती राहतात तर 200 डिजिट एक्स्ट्रा राहत आहेत अजून। बघा इथपर्यंत आपली पानं कितपर्यंत झाले तर एक समजा 999 पर्यंत पानं येईपर्यंत आपण किती डिजिट वापरलेले आहेत बघा तर 2889 डिजिट वापरलेले आहेत आणि अजून पण किती डिजिट शिल्लक आहेत तर 200 डिजिट राहणार आहेत, शिल्लक राहिलेले आहेत। त्या 200 डिजिटचा वापर करून अजून किती पानं भरणार आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे। आतापर्यंत किती पानं भेटलेली आहेत 900 प्लस, म्हणजे हा आकडा काय असणार आहे तर 1000 प्लसच असणार आहे आणि आपला ऑप्शन पण तसेच क्रिएट केलेले आहेत 1000 प्लस। तर आता काय करायचं नेक्स्ट स्टेपला, तुम्हाला आता हे 200 राहिलेले आहेत, हे 200 म्हणजे काय आहेत तुमचे 200 डिजिट शिल्लक आहेत। बघा वापरले किती आहेत आपण तर 2889 डिजिट वापरलेले आहेत, 200 डिजिट राहिलेले आहेत। आता तुम्ही याला कशाने भाग घालवायचा आहे तर 4 ने भाग घालवायचा आहे। 4 ने भाग का घालवायचा आहे कारण येणारी पुढची संख्या काय आहे तर 4 अंकी संख्या असणार आहे, म्हणून तुम्ही काय करायचं आहे इथं जर 3 अंकी संख्या असेल पुढची येणारी संख्या तर 3 ने भाग घालायचा, 4 अंकी असेल तर 4 ने भाग घालायचा। याला 4 ने भाग घाला, 4 पंचे 20 आणि 50 म्हणजे किती झालेले आहेत तर 50। 200 डिजिटचा वापर करून किती पानं आपण भरणार आहोत तर 50 पानं भरणार आहोत, म्हणजे इथं किती 50 पानं आहेत। आधी किती पाने भरलेली आहेत बघा तर 999 अधिक 50 म्हणजेच किती येणार आहे तुम्ही याची ऍडिशन करून बघा 999 अधिक 50 तर 1049 पाणी। हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे। आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला हे पहिल्या ह्याच्यात लक्षात नाही आलं असेल, पण जसं जसं आपण जास्तीत जास्त गणित सोडवत जाणार आहे तसं तसं तुमची प्रॅक्टिस होणार आहे, ठीक आहे। बघा आपण काय केलं, हे डिजिट
ही समजा ही पान आहेत, 1 ते 9 पानामध्ये किती डिजिट वापरले? 9 डिजिट वापरले. 1 ते 99 पानामध्ये किती डिजिट लागतात? तर 189 डिजिट लागतात. 1 ते 999 पानांमध्ये किती लागतात? तर 2899 डिजिट लागतात. हे असं आपण काय करायचंय? कन्सिडर करायचं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? तर पाठ करून ठेवायच्या आहेत. आणि त्यांनी जी दिलेला असतो डिजिट, जो दिलेला असतो त्याच्यामधून जो जवळचा आणि लहान डिजिट आहे त्या दिलेल्या डिजिट पेक्षा तो वजा करून घ्यायचा. म्हणजे तेवढे डिजिट आपण काय केलेले आहेत? आपण यूज केलेले आहेत. वजा करून घेतला, त्याला परत काय करायचं? पुढची जी येणारी संख्या, किती अंक येणारी संख्या आहे आपल्याला इथून लक्षात येतं बघा. पुढची येणारी संख्या काय असणार आहे? तर 4 अंकी. 999 नंतर किती येणार आहे? 1000. तर 4 अंकी संख्या येणार आहे, म्हणून आपण 4 ने भाग देणार आहे त्याला. म्हणजेच किती आली? उरलेली पाने 50 आली. आपण मग हे 999 कुठून घेतलं? तर हे बघा इथून घेतलं आपण, कारण 999 पर्यंत आपण काय केलेलं आहे? पानांपर्यंत डिजिट वापरलेले आहेत आणि पुढचे डिजिट 50 त्यांचे ऍडिशन केलेले आहे. एकूण पाने किती आलेले आहेत? 1049 ही पानं आलेली आहेत. ठीक आहे. आय होप इथपर्यंत सर्वांना समजलं असणार आहे. आजचा आपण इंट्रोडक्शन वाला लेक्चर घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण बेसिक गणित जे असतात किंवा जे बेसिक गोष्टी असतात गणित सोडवताना आपल्याला ज्याचा फायदा होतो त्याच्यावरती, त्या कन्सेप्टवरती आपण आज भर दिलेला आहे. आणि आय होप तुम्हाला ही जास्तीत जास्त गणित सोडवताना याचा फायदा होणार आहे. तुम्ही जे आज आपण अशा टाईपची गणित घेतलेली आहेत त्याची तुम्ही काय करा? असेच मागचे विचारलेले क्वेश्चन घ्या आणि हे जे फॉर्म्युले दिलेले आहेत किंवा ज्या ह्या गोष्टी आपण इथे बेसिक गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरून गणित सोडून पहा. सुटतायत का ते पहा. म्हणजे तुम्ही त्याची तुमची काय होणार आहे? जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. आज आपण इथे थांबूयात. आपण पुढच्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या हा टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.